घडतं त्याविषयीच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी भारताच्या दृष्टीनं, कारण उझबेकिस्तानमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत। या दरम्यान सामरिक स्थिरता, आशिया पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती, संयुक्त राष्ट्र आणि G20 देशांमधील द्विपक्षीय सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे। 15 आणि 16 सप्टेंबर दरम्यान समरकंद इथे होणाऱ्या 22व्या ASEO-मध्ये राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेच्या दृष्टीनं हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। पुढची बातमी आपण बघणार आहोत। नूर सुलतानमध्ये 7th काँग्रेस ऑफ लीडर्स ऑफ वर्ल्ड अँड ट्रेडिशनल रिलिजन्स आयोजित करण्यात आले। यावेळी रशिया ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। पोप फ्रान्सिस यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं। या श्रोत्यांमध्ये 80 इमाम, कुलगुरू, त्याचबरोबर रब्बी आणि मुफ्ती देखील उपस्थित होते। 50 देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध आणि इतर विश्वास गटांच्या 100हून अधिक प्रतिनिधी मंडळांसह आंतरधर्मीय बैठकीमध्ये सर्वजण सहभागी झालेत। पोप फ्रान्सिस यांनी यावेळी युक्रेनमध्ये पुन्हा शांतता नांदावी असं आवाहन केलं। आदल्या दिवशी त्यांनी कझाकिस्तानच्या राजधानीमध्ये एक आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित शिष्टमंडळांना युद्धाचा निषेध करा असं आवाहन केलंय। आध्यात्मिक आणि वैचारिक कारणास्तव रशियाच्या युक्रेनवरच्या आक्रमणाला पाठिंबा देणारे रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख किरिल ही काँग्रेसमध्ये म्हणजे परिषदेमध्ये सहभागी होणार होते, पण गेल्या महिन्यात त्यांचं इथे येणं रद्द झालं। शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग संवादातूनच असल्याचं फ्रान्सिस यावेळी म्हणाले। आर्मेनिया आणि अझरबैजानमधल्या तणावावरही त्यांनी संबोधित केलं आणि दोन्ही देशांना सौहार्द राखण्याचं आवाहन त्यांनी केलं। आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील सीमेवर झालेल्या चकमकीमध्ये 2 वर्षात आतापर्यंत झालेल्या उद्रेकात दोन्ही बाजूंचे सुमारे 100 सैनिक मारले गेलेत। बुधवारी पोप फ्रान्सिस यांना पाहण्यासाठी कझाकस्तानची राजधानी नूर सुलतानमधल्या एक्स्पो स्क्वेअरमध्ये हजारो लोक जमले होते। पोप यांची भेट ही केवळ आस्तिकांसाठीच नाही, पण आपल्या देशातील रहिवाशांसाठीही ही एक अनोखी घटना असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी देत होते। पोप कझाकिस्तानला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे। आता बघणार आहोत बातम्या लंडनमधल्या क्वीन एलिझाबेथ यांचं पार्थिव असलेली शवपेटी बुधवारी बकिंगहॅम पॅलेसमधून निघाली, त्यावेळी त्यांना तोफांची सलामी देण्यात आली। बिग बेनच्या घंटेचा नाद यावेळी वातावरणात भरून गेला होता। लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। यावेळी किंग चार्ल्स, त्यांची भावंडं आणि त्यांच्या मुलांनी शवपेटीच्या मागे मार्च केलं। सोमवारी अंत्यसंस्कारापर्यंत राणी एलिझाबेथ यांचं पार्थिव 4 दिवस इथेच ठेवलं जाणार आहे। 8 पॉल बेरर्सनी यावेळी शवपेटी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणली आणि कॅटाफल्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक उंच व्यासपेटीची जिथे शवपेटी ठेवली जाते तिथे ती आता ठेवण्यात आली आहे। एलिझाबेथ यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आल्यानंतर किंग चार्ल्स आणि राजघराण्यातील सदस्य तिथून बाहेर पडले। शवपेटीवर इम्पिरियल स्टेट क्राउन हा सगळ्यात वर ठेवण्यात आलाय। यात जवळपास 3000 हिरे जडलेले आहेत। बाल्मोरल इस्टेटमधल्या पाईन वृक्षासह फुलांचा आणि वनस्पतींचा एक पुष्पगुच्छही यावर ठेवण्यात आला होता। एलिझाबेथ यांचं निधन झालं तिथला हा पाईन वृक्ष होता। सोमवारी अंत्यसंस्काराच्या म्हणजे 19 तारखेला अंत्यसंस्कारांच्या 4 दिवस आधी शेकडो नागरिक तब्बल 900 वर्ष जुन्या असलेल्या वेस्टमिन्स्टर हॉलला भेट देतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। संसदेतली ही सर्वात जुनी इमारत आहे आणि या हॉलमध्ये याआधी राजे आणि राण्यांनी भव्य मध्ययुगीन मेजवानींचं आयोजन गेल्या अनेक वर्षांमध्ये केलं होतं। कॅन्टरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांच्या नेतृत्वात वेस्टमिन्स्टर हॉलमधल्या सेवेला संसदेचे सदस्य आणि इतर राजकीय नेतेही उपस्थित होते। या सेवेसाठी किंग चार्ल्स, कॅमिला आणि राजघराण्यातील सदस्य, त्याचबरोबर पंतप्रधान लिझ ट्रसही उपस्थित होत्या। राजघराण्यातले सदस्य आणि संसद सदस्य हॉलमधून बाहेर पडल्यानंतर नागरिकांनी हॉलमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला होता। श्रद्धांजलीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात। अनेकांना यावेळी अश्रू अनावर होत होते। एलिझाबेथ यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी परदेशातूनही नागरिक येत आहेत। 70 वर्ष एलिझाबेथ इथल्या राणीपदावर होत्या। त्यांच्याविषयी आणि राजघराण्याविषयी असलेल्या उत्सुकतेपोटी नागरिक त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे रांगा लावतात। केनियाचे नवे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी बुधवारी केनियातील ब्रिटनचे उच्चायुक्त जेन मॅरियट यांच्या निवासस्थानी जाऊन राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शोकपुस्तिकेवर इथे स्वाक्षरी केली। केनियाचे नागरिक आणि केनिया सरकारच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी या पुस्तकावर स्वाक्षरी करत असल्याचं रुटो म्हणाले। ब्रिटनचे नागरिक आणि राजघराण्यातील सदस्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि ब्रिटनच्या नवीन राजाचं आम्ही अभिनंदन करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। आता बघूयात युक्रेनमधल्या बातम्या। गेल्या आठवड्यात रशियन सैन्यानं युद्धग्रस्त शहर सोडल्यानंतर इझियम शहरावर आता युक्रेनचा ध्वज फडकवण्यात आलाय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बुधवारी या भागाचा दौरा केला। ध्वजाजवळ यावेळी राष्ट्रगीतही गाण्यात आलं।
हल्ल्यांमध्ये शहर मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालंय. शहरातील जळलेल्या सिटी हॉल इमारतीसमोर आता युक्रेनचा ध्वज उंचावलाय. इथल्या इमारती आगीमुळे अक्षरशः काळवंडल्यात. एकेकाळी इथे घरं असायची, तिथे आता कचऱ्याचे ढीग आहेत. आपल्या देशाच्या प्रदेशांवर कब्जा करणं शत्रूला शक्य झालं असेल, पण युक्रेनच्या नागरिकांवर कब्जा करणं त्यांना कधीही शक्य नाही, असंही झेलेन्स्की यांनी इझियममधल्या सैनिकांशी बोलताना म्हटलंय. युक्रेनचं शहर इझियममधल्या जवळपास प्रत्येक इमारतीवर युद्धाच्या खुणा दिसत आहेत. खार्किव्ह प्रदेशात स्थित असलेलं हे शहर रशियासाठी एक महत्त्वाचं कमांड सेंटर होतं. युक्रेनच्या सैन्यानं केलेल्या प्रतिआक्रमणात दक्षिण आणि पूर्वेकडच्या भागांवर पुन्हा दावा केल्यामुळे इझियम शहर रशियाच्या ताब्यातून मुक्त झालंय. रशियाचं सैन्य निघून गेल्यामुळे इथल्या तीव्र लढाईनंतर इथल्या सगळ्या विनाशाचं रूप आता ठळकपणे दिसतंय. स्थानिकांना आता घराबाहेर पडायला थोडं सुरक्षित वाटतंय आणि युक्रेनच्या सैन्यानं त्यांच्या बचावासाठी इथपर्यंत आल्याबद्दल सैन्याचं कौतुक केलंय. रशियाच्या सैन्यानं घाईघाईमध्ये इझियम सोडल्याची तिथे प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. त्याआधी व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की रशियाच्या ताब्यातील तब्बल 4,000 चौरस किलोमीटरहून अधिक भाग सध्या तिथे स्थैर्य राखण्याचे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. युक्रेन सैन्य त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या भागात अस्थिरता पसरवणाऱ्या व्यक्तींना आणि गटांना ताब्यात घेतलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सुरक्षा दलांचे जवान मोठ्या संख्येनं इथे तैनात करण्यात आलेत. संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस अँडन पॉग रासमुसेन यांनी मंगळवारी सादर केलेल्या कीव्ह सिक्युरिटी कॉम्पॅक्टवरही झेलेन्स्कींनी या संबोधनात भाष्य केलं. युक्रेनच्या आक्रमणामुळे रशियन सैन्याला उत्तर भागात माघार घ्यायला भाग पडलं आणि त्या बातमीनंतर पेंटागॉनचे अधिकारी अजूनही यश मिळाल्याचं घोषित न करण्याची काळजी घेताना दिसत आहेत. त्याऐवजी हे लष्करी अधिकारी भविष्यातील रशियाच्या आक्रमणाच्या अनुषंगानं युक्रेनला अधिक शस्त्र देण्यासाठी आणि युक्रेनच्या सैन्याला आणखी प्रशिक्षण देण्याच्या योजना आखताना दिसत आहेत. युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्याला माघार घेण्याला भाग पाडलं आणि युक्रेनच्या प्रत्याक्रमण त्यांनी केलं होतं त्याचा मोठा फायदा झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. पण युक्रेनच्या आक्रमणानं रशियाच्या लष्करी प्रतिष्ठेला मात्र जबरदस्त धक्का बसलाय. युक्रेनियन स्पेशल ऑपरेशन्स फोर्सनं रशियन लष्करी वाहनावर हल्ला केल्याचं फुटेज जारी केलंय. या फुटेजमध्ये युक्रेनियन फोर्सनं रशियाच्या गस्तीवर असणाऱ्या वाहनांवर हल्ला केल्याचं दिसून येते, ज्यात 2 रशियन सैनिक मारले गेलेत. या कारवाईनंतर रशियन वाहनांमधला शस्त्रसाठा युक्रेनियन स्पेशल ऑपरेशन्स फोर्सनं ताब्यात घेतला. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं रशियन सैन्यावर युद्ध गुन्ह्याचा आरोप केलाय, कारण रशियन सैन्यानं युक्रेनच्या काही भूभागावर कब्जा केला आणि इथल्या स्थानिकांवर अत्याचार केलेत असं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे. 10 प्रदेशात 70,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त दारुगोळा आणि स्फोटकांनी तिथे भाग उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय असं युक्रेन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते अलेक्झांडर शुप्तुन यांनी म्हटलंय. युक्रेनच्या खार्किव्ह शहरामध्ये पोलीस प्रशासकीय इमारतीवर रशियन सैन्यानं रॉकेट लॉन्चरनं हल्ला केला होता, ज्यात इमारतीचं मोठं नुकसान झालं. एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. खार्किव्हमध्ये राहणं धोकादायक असल्याची भावना स्थानिक व्यक्त करतायत. दरम्यान युक्रेनमधल्या युद्धाचा युक्रेनच्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विनाशकारी परिणाम होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेब्रेयेसस यांनी म्हटलंय. सोमवारी ते या विषयावर इस्रायलमध्ये बोलत होते. युक्रेनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा इशारा त्यांनी दिला. तेल अवीवमध्ये आयोजित WHO 72nd रिजनल कमिटीमध्ये ते बोलत होते. युक्रेनच्या रुग्णालयांवरचा ताण वाढल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर गोलार्धात येत्या थंड हवामानाच्या काळात कोरोना संक्रमण आणि मृत्यूच्या दरामध्ये वाढ होण्याचा इशारा त्यांनी दिला. गेल्या आठवड्यात जगात सर्वत्र नवीन कोरोना रुग्णांचं प्रमाण सुमारे 12% कमी झाल्याचंही टेड्रोस म्हणाले. ब्रसेल्समधल्या बातम्या आपण बघणार आहोत. ब्रसेल्समध्ये शेकडो कॅब ड्रायव्हर्सनी रस्त्यावर उतरत उबर कंपनी विरोधात मोर्चा काढला. बेल्जियम आणि युरोपच्या अधिकाऱ्यांनी उबरचा प्रसार रोखण्याची मागणी यावेळी केली. सकाळपासून दुपारपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनात स्वित्झर्लंड आणि स्पेनहूनही आंदोलक इथे पोहोचले होते. कंपनी ड्रायव्हर्सना वाईट वागणूक देते आणि कर भरत नाही आणि आक्रमक लॉबिंग आणि डावपेच आखले जातात असे आरोप यावेळी आंदोलक कॅब ड्रायव्हर्सनी केले होते. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधली बातमी आहे. गुरुवारी शेकडो विद्यार्थ्यांनी इंधन दरात तीव्र वाढ केल्याच्या निषेधात सरकारविरोधात मोर्चा काढला. सरकारनं शनिवारी इंधनाच्या किमतीत 30% वाढ केली. 8 वर्षातील पहिल्या दरवाढीमुळे पेट्रोलची किंमत 51 सेंट्सवरून 67 सेंट्स प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 35 सेंट्सवरून 46 सेंट्सपर्यंत पोहोचली. सोमवारपासून अनेक शहरांमधील विद्यार्थी, कामगार, शेतकरी, मच्छीमार आणि शिक्षकही या निदर्शनात सहभागी झाले.
अमेरिकन सिनेटर्स लिंडसे ग्रॅहम आणि रिचर्ड ब्लुमेंथल यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी युक्रेनला मदत करणारे एक विधेयक प्रस्तावित केलं. या विधेयकाद्वारे रशियाला दहशतवादाचा पुरस्कर्ता ठरवण्याचा अमेरिका सरकारचा प्रयत्न आहे. युक्रेनला पूर्वीच्या अमेरिकन लष्करी आणि मानवतावादी मदत पॅकेजेसमध्ये आणखी एक विधेयक संलग्न करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा एक भाग मानला जातोय. कनेक्टिकटमधल्या डेमोक्रेट सिनेटर असलेले ब्लुमेंथल आणि दक्षिण म्हणजेच साऊथ कॅरोलिनामधल्या रिपब्लिकन सिनेटर असलेले ग्रॅहम यांनी युक्रेनला युद्धादरम्यान भेट दिलेल्या काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळामध्ये हे दोघं सहभागी होते. युक्रेनच्या सैनिकांनी ईशान्य भागातील खार्किव्ह प्रदेशातील मोठ्या भूभागावर पुन्हा ताबा मिळवला. त्यामुळे रशियाच्या सैन्यानं गेल्या आठवड्यात युद्धग्रस्त शहरं सोडायला सुरुवात केली. चिलीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा आणि नवीन राज्यघटनेची मागणी करत शेकडो महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी डाऊनटाऊन सॅन्टियागोमध्ये मोर्चा काढला. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर या मोर्चाची त्यानंतर सांगता झाली. यावेळी अधिकृत विद्यार्थी संघटनांनी अनेक मागण्या मांडलेल्या आहेत, ज्यात उत्तम इंटरनेट सुविधा, उत्तम पायाभूत सुविधा, मोफत वाहतूक, सशुल्क आणि विमा असलेल्या इंटर्नशिप्स, विद्यापीठात प्रवेश आणि सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. या आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्रालयातही जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. हंगेरीमध्ये घरगुती उपयोगिता अनुदानामध्ये अचानक कपात करण्यात आली. त्यामुळे गॅस आणि वीज बिलांमध्ये खूप वाढ झाली आहे. काहींना वर्षाच्या सुरुवातीपासूनच वीज बिलांमध्ये 750% वाढ झालेली दिसते. हंगेरियन बर्गर चेन झिंग बर्गरचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली. 15 स्टोअरमधील वीज बिलांमध्ये कितीतरी टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ज्यामुळे अतिरिक्त मासिक खर्च 1.5 दशलक्ष हंगेरियन पॉइंट्स म्हणजेच प्रति स्टोअर तब्बल $3,840वर पोहोचल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे विजेची बचत करण्यासाठी कंपनीनं स्टोरेज रूममध्ये आता मोशन डिटेक्टिंग लाईट बसवलेत. हे सर्व वीज बचतीचे उपाय केल्यानंतर वीज बिल भरण्यासाठी वाढत्या किमतीचा भार आणि ग्राहकांवर तो पडेल या पर्यायानं ग्राहक दुरावतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंपनी शक्य तितका वेळ नुकसान सोसण्याचा प्रयत्न करू शकेल अशी स्थिती सध्या दिसत नाही. अमेरिकेतली एक बातमी आहे. सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी देशव्यापी गर्भपात बंदीची मागणी करणारं विधेयक सादर केलं, ज्यामध्ये बलात्कार, अत्याचार किंवा आईच्या शारीरिक आरोग्याला धोका या कारणांव्यतिरिक्त गर्भधारणेच्या 15 आठवड्यानंतर गर्भपात करण्यावर बंदी घालण्याचं सुचवण्यात आलं. मंगळवारी सादर करण्यात आलेल्या विधेयकातील बाबी मतदानाच्या काही आठवड्यांपूर्वी समोर आल्यात, त्यामुळे यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. संसदेतल्या काही सदस्यांनी या प्रस्तावित विधेयकाबद्दल पत्रकारांशी संवादही साधला. कॅलिफोर्नियातील डेमोक्रॅट प्रतिनिधी पीट अग्युलर यांनी बहुसंख्य अमेरिकन नागरिकांचं या अशा विधेयकांना समर्थन असल्याचं म्हटलं आहे. आपत्ती व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि सुरक्षा समस्या, त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ढाका येथे इंडो पॅसिफिक क्षेत्रातील 24 देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची 3 दिवसीय बैठक झाली. अमेरिकेसोबत या कार्यक्रमाचं यजमानपद बांगलादेशनं स्वीकारलं होतं, ज्यात म्यानमारमधील हिंसाचारातून पळून आलेल्या रोहिंग्या निर्वासितांचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. इंडो पॅसिफिक आर्मी मॅनेजमेंट सेमिनार या बैठकीच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा आणि सामाजिक राजकीय स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी तुर्कीबद्दल ग्रीसच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्याबद्दल त्यांनी आभार मानलेत आणि अथेन्सचे दरवाजे संवाद आणि चर्चेसाठी नेहमी खुले असतील असं आश्वासन दिलंय. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगॉन यांच्याकडून वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांनंतर ग्रीसचे संबंध आणखी खालच्या पातळीवर पोहोचल्याच्या प्रतिक्रिया मिळतात. ग्रीसवर एशियन समुद्रातील कथित निशस्त्रीकरण बेटांवर कब्जा केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यावर तुर्कस्तान उत्तर देईल अशी धमकी देखील देण्यात आली आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त जगाच्या पाठीवर. प्रचंड हाल होत आहेत. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रस्ते दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होतीये. महामार्गावर 4 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना किमान 1 तास लागतोय. गडचिरोली जिल्ह्यात 2 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 हा संपूर्णपणे खड्ड्यांनी भरलाय. सिरोंचा ते आलापल्ली या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर 50 किलोमीटरपर्यंत खड्डेच खड्डे आहेत आणि तेही डबक्याच्या स्वरूपात दिसत आहेत. घनदाट जंगलातनं जाणाऱ्या या मार्गावरच्या प्रवासाला नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागतोय.
नगर पाथर्डी विशाखापट्टणम महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. खड्डे आणि चिखलामुळे अपघात वाढलेत. वाहनांचं नुकसान होतंय. नवरात्रोत्सवात मोहटा देवीला जाण्यासाठी इथं मोठी गर्दी होत असते. यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली जाते. राजकीय दबावामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाय असा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. तर मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करतायत, हा प्रकल्प राज्यातून का गेला याचं उत्तर सरकारनं द्यावं असंही जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे. हा राजकीय नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याचं ते म्हणाले. लोकसभा प्रवास कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात आलेल्या रेणुका सिंग यांनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरात दर्शन घेतलं. नमामि गंगेच्या धर्तीवर इंद्रायणी नदीचा विकास करू असंही त्यांनी यावेळेला सांगितलं. शिरूरमध्ये आम्ही आमची ताकद आजमावणार आहोत असं वक्तव्य भाजपच्या केंद्रीय नेत्या रेणुका सिंग यांनी केलंय. तर स्थानिक माजी खासदार कोणत्या गटाचे किंवा कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा ते आमच्या सोबत युतीत होते, मात्र आता दिवस बदललेत असंही रेणुका सिंग यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं मावळच्या आंबळे आणि निगडे गावातले ग्रामस्थ संतप्त झालेत. हा प्रकल्प पुन्हा मावळमध्ये आलाच पाहिजे अशी मागणी करत शिंदे फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले बुलढाणा जिल्ह्यातले खासदार प्रतापराव जाधव यांची शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. गेली 3 टर्म प्रतापराव जाधव हे लोकसभा मतदारसंघातनं निवडून येत आहेत. प्रतापराव जाधव यांना नेतेपद दिलं गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं असून शेतकरी देशोधडीला लागलाय. मात्र शेतकऱ्यांना मदत वाटत असताना पक्षपात झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय. शिरपूरमधल्या आयोजित आक्रोश मेळाव्यामध्ये ते बोलत होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी सभापतीपदी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा आणि बातम्या पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघणार आहोत. आणि आताची बातमी आहे इक्वेडोरमधली आणि ती आहे सेंट्रल इक्वेडोरमध्ये आयोजित एका शर्यतीविषयीची. ग्रेट डॉंकी रेस इथे आयोजित करण्यात आली होती. 2020 आणि 21 मध्ये कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. साल्सेडोला इथे हजारो प्रेक्षक यावेळी उत्साहात या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ही शर्यत 800 मीटरपर्यंत असते आणि शर्यतीच्या आधी गाढव आणि त्यांच्या मालकांनी इथे फॅन्सी पोशाख घालून शहरातून परेडही काढली होती. पुढची बातमी आहे कोरोनाच्या 6422 रुग्णांची गेल्या 24 तासात नोंद झाली आहे. 24 तासात 5748 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशभरात 46,389 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची एकूण संख्या देशभरातली 5,28,250 वर पोहोचली आहे. न्यूझीलंडनं सोमवारी उर्वरित कोविड निर्बंध काढून टाकले. कोरोना सुरू झाल्यापासून सरकारनं जनजीवन पूर्ववत करण्याचे त्यामुळे संकेत दिले. त्यामुळे नागरिकांना यापुढे सुपर मार्केटमध्ये किंवा वाहतुकीसाठी जात असताना म्हणजे बाहेर पडत असताना घराच्या मास्क घालण्याची आवश्यकता नाही. पर्यटकांनाही यापुढे न्यूझीलंडमध्ये येण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता नाही. न्यूझीलंडमधल्या रुग्णांची संख्या यावर्षी फेब्रुवारीपासून त्याची नोंद सर्वात कमी व्हायला लागली आहे आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुढची बातमी आहे न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सर्जिओ हडसनच्या शोमध्ये विनी हार्लो रॅम्पवर उतरली होती. त्वचारोग असूनही रॅम्पवर उतरणारी ती पहिली मॉडेल ठरली आहे. 2014 मध्ये अमेरिकाच नेक्स्ट टॉप मॉडेल स्पर्धेतही ती उतरली होती. सर्जिओ हडसन यांनी व्हायब्रंट कलेक्शन यावेळी सादर केलं होतं. सगळ्या पिढ्यांपर्यंत कलेक्शन पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. गन्स अँड रोझेस रॉक बँडचे संगीतकार डफ मॅकिन यांच्या पत्नी आणि 50 वर्ष मॉडेल सुझन कोम्स मॅकिगन देखील या रॅम्पवॉकमध्ये सहभागी झाली होती. 14 सप्टेंबरला न्यूयॉर्क फॅशन वीकची सांगता झाली आणि बेला हदीदसह फोर्डचं मॉडेल यावेळी रनवेवर आलं होतं. 70 आणि 80च्या दशकाच्या
शैलीचा यावेळी वापर करण्यात आलेला होता. पुढची बातमी आहे इराकमधली. बगदादमध्ये शिया यात्रेकरूंचा एक मोठा गट बगदाद ते करबलापर्यंत अर्मेनियन यात्रेसाठी निघाला होता. 7व्या शतकात प्रेषित मोहम्मद यांचे नातू हुसेन यांच्या मृत्यूनंतरच्या 40व्या दिवशी पुण्यतिथीनिमित्तानं अरबी भाषेत झियारा म्हणून ओळखलं जाणारे इथलं तीर्थक्षेत्र आहे, तिथे जाण्याची प्रथा आहे. बगदाद, बसरा आणि शिया इस्लामच्या भागातून चालत करबलापर्यंत त्यांच्या मशिदीला भेट देण्यासाठी भाविक येत असतात. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.